तर कोण तर आहे ना माझ्या पाठी पाठी फिरते. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कोणता म्हणजे एकदम पाठी पाठी फिरते, प्रॅक्टिस जायला लेट होते. तर येस, आमची मॅडम फायनली गेलेली आहे. खूप डोकं खाल्लं पण गेली फायनली. प्रॅक्टिसला तिला लेट होत होतं. तर आज एक मी नवीन ब्लॉग सोबत आली आहे, जो बेसिकली ही आली, ही परत कुठून आली? ही आत्ता गेलेली, मला वाटलं गेली. एनिवे, हिला आपण थोडं इग्नोर करूया थोड्या वेळसाठी. आणि मी बोलत होती की जसं की लहानपणी माझं रेनी डे असायचा. रेनी डे असायचा नाही, लाईक जसं की रेनी सीझन चालू आहे, सध्या पाऊस पडत नाहीये. बट मी असं मन झालं की मी वाय नॉट एक दिवस रिक्रिएट करू, लाईक जसं लहानपणी मी स्पेंड करायची रेनी सीझनमध्ये. लाईक जेव्हा पाऊस यायचा या रेनी सीझन असायचा, तर जेव्हा सुट्टी असायची तेव्हा मी काय करायची, काय खायची, काय बघायची, काय करायची, ते रिक्रिएट करीन मी. लाईक आम्ही पुन्हा ट्राय करीन. आणि ही कधी जाईल मग. A beautiful flower for a beautiful a beautiful flower for a beautiful तर येस, बेसिकली मी ते ट्राय करणार आहे आज. आणि हो, तर एकदम कोझी कोझी a दिवस fool for असणार. a fool. ही माहित नाही कधी जाणार. छोड़ने का मेरे को कोई नहीं है छोड़ने को. सॉरी, आय एम व्हेरी बिझी यू नो. आया बंड तू. तर आपण बघूया. अशी अभी तू मार खाएगी, अब मेरे को इरिटेट हो रहा है. Guys, हट, निकाल. तर हो, आता आपण त्याच्यामध्ये लाईक प्रोसीड करूया. तर आता मी टेरेसवरती आलेली आहे. जसं तुम्ही बघू शकतात, वेदर किती साफ आहे, किती चांगलं आहे. लाईक कुठे पण काही पावसाचा आहे नाही. तरी आज आपण एक रेनी डे रिक्रिएट करणार. फायनली मॅडम जाते आहे प्रॅक्टिसला. पप्पा तिला सोडायला चाललाय, इथून मी बघू शकते. तर येस, आपण तो दिवस रिक्रिएट करूया. आणि बघू, मला अजून होतं की इंस्टाग्रामसाठी 1-2 रील शूट करू. बट बघूया टायमावरती आणि प्रॉप्सवरती अवेलेबल आहे की नाही सगळं. सो येस, आता सर्वात पहिले आपण जाऊया काय खायला घ्यायला. आली आणि बघा मी काय बघितलं. हा माणूस मॅगी खातोय. मी पण मॅगी घ्यायला चालली आहे स्वतःसाठी बनवायला. आता हा पण मॅगी खातोय आणि आता मी चालली आहे मॅगी घ्यायला. सो मॅगी बनवूया. तर येस, आता मी आणलेले आहे मॅगीचे 2 पॅकेट आणि चीजचे 2 पॅकेट. सो हे माझं मॅगीचं काय बोलू शकतो त्याला, पतीला या वॉट एव्हर, त्याच्यात मी मॅगी बनवणार. पाणी गरम झालेलं आहे, थोडं गॅस स्लो करते. आणि आता मी टाकते आहे पहिले मसाला. टाकते. सो येस, मला मसाला टाकायला पहिले आवडतं. सो आता हे झालेलं आहे. आता ह्याला कुक व्हायला देऊया थोडा. एक माझी अजून एक सवय आहे, जेव्हा पण मी मॅगी बनवते, मी त्याच्यावरती हे वुडनचं काही पण ठेवते. लाईक असं, ज्याच्याने किती पण गॅस फास्ट ठेवणार ना मी, तरी मॅगीचं पाणी बाहेर नाही येणार, मसाला बाहेर नाही येणार. सो येस, जेव्हापर्यंत खाली मॅगी बनते, थोडं रूम मी साफ करून घेते. लाईक कारण की मग थोडं कोझी होऊन जाईल सगळं. तर लाईक थोडे बॅग्स वगैरे इकडे तिकडे आहे सगळे, त्याला मी जरा प्रॉपर लावून वगैरे घेते. आणि मग मॅगी घेऊन येऊन आरामात बसून खाईन. तर आता माझी मॅगी बनलेली आहे, रूम पण साफ झालेला आहे आणि थोडी AC लावली आहे थोड्या वेळसाठी, म्हणजे खूप गरम होतं आहे. आणि चॉपस्टिकसोबत खाईन ह्यांना. आणि इकडे आहे माझं चीज ग्रेडर आणि चीज, जे आता मी ग्रेड करीन.
आणि आता डिझनीवरती लाईक हॉटस्टारवरती काय तर डिझनीचं लावीन जे मला आवडायचं, या समथिंग प्रिन्सेसचं वगैरे काय तर लावीन आणि बघीन. कारण की मी पहिले माझी नानी मला अशी मॅगी बनवून द्यायची, चीज टाकून द्यायची, AC लावून द्यायची आणि काय पण डिझनीचं लावून द्यायची टी व्हीवरती मला, की तू ते बघ, तुला काय बघायचं आहे. तर ते डिझनी प्रिन्सेस आणि ती माझ्यासोबत बसून बघायची. तर आज मी तेच करणार आहे. सो येस, लेट्स गो. लावलेलं आहे 12 डान्सिंग प्रिन्सेसची मूव्ही आणि आहे एक चीज क्यूब ग्रेड, दुसरं करीन मी आणि मग मी खायला बसीन आणि माझी मूव्ही एन्जॉय करेन. If only you were here. आता बार्बीची मूव्ही संपलेली आहे आणि मी लावलेलं आहे लिटिल कृष्णा, कारण की हे पण मला खूप आवडायचं आणि लाईक आत्ता पण मी कधी कधी हे बघते आउट ऑफ नोवेअर. तर हो, जसं तुम्हाला मी बोललेली की मी इन्स्टासाठी मे बी काय तर रील शूट करणार, लाईक कन्फर्म नव्हतं बट आता कन्फर्म झालेलं आहे की मी करणार आहे. तर बेसिकली मी आज साडी घालणार. ही ती साडी आहे, ही माझ्या मम्मीची आहे आणि हा ब्लाऊज असणार आहे. थोडंसं वेगळं कलर आहे बट विल सी कसं टर्न आउट होतं. आता मी घालून बघते. मला येत नाही ना, कधी मी हे ट्राय केलं आहे ना कधी स्वतः घातली आहे. नेहमी मम्मीच घालते. तर बघू कसं काय होतं. आत्ता ऑलमोस्ट लाईक समथिंग हाफ ॲन आवरच्या नंतर कशी तरी फिगर आउट करून मी साडी घातलेली आहे. ब्लाऊजचा थोडा इश्यू झाला, हा ब्लाऊज मला झाला नाही. तर आशीचं एक लाईक टॉपसारखं होतं, तर त्याला असं ब्लाऊजसारखं हे करून मी घातलेलं आहे. आता लाईक आय डोंट नो हे कसं वाटतंय. मी असं लाईक थोडंसं गुंडाळलेलीच आहे तिला मी, मला आली नाही तरी मी लाईक ट्राय केलं काहीतरी. आणि आता थोडंसं असं रेडी होऊया. आता मी लाईक विचार करते, मी ज्वेलरीज आणलेले लाईक मम्मीचे ट्राय करण्यासाठी की काय घालू शकते. बट आय डोंट थिंक की असं जास्त काय करायला पाहिजे, कारण की साडी सिम्पल आहे आणि मला पण सिम्पल राहणं मला जास्त आवडतं. सो आय डोंट नो, बट मी बघते इफ लाईक काय असं नाजूकसं काय तर भेटलं जे आय कॅन वेअर तर वाय नॉट. ओ नाही, वेट अ मिनिट, माझ्याकडे इयरिंग्ज आहेत जे मॅच करू शकतात. ओ, आणि ते प्रिटी आहेत, थोडेसे टँगल झालेले आहेत. मला दाखवते मी, एक मिनटं. मला एकदम परफेक्ट इयरिंग्स भेटलेले आहेत या साडीवरती जाण्यासाठी. लाईक आता हे गोल्डन आहे आणि ब्लॅक आहे ना, तर हे आहेत ते इयरिंग्स. डँगलिंग आहेत हे, गोल्डन आणि ब्लॅक, आणि मग हे लटकणार. सो ह्याला मी लाईक हे खूप मोठं आहे तर ह्याला मी असं इयर्सच्या अराउंड रॅप करू शकते. सो आपण बघूया ते कसं वाटतं. बट हे एकदम परफेक्टली मॅच होणार. आता हाताचं माहीत नाही मला, पण सध्या आपण इयरिंग्स घालून बघूया. मी युजली माझे जेवढे पण ज्वेलरीज आहे आणि जे मी घालते डेली वेअर वगैरेमध्ये ते सगळं लाईक गोल्डचंच असतं. तर मी त्यांना रिमूव्ह नाही करत. कधी असं रेडी होणार ओकेजन आहे वगैरे तरच मी त्यांना काढते आणि यूज करते, लाईक दुसरे यूज करते. ही अशी आहेत. तर आता मी काय फिगर आउट करीन लाईक एंडपर्यंत. सध्या मी असे नॉर्मली घालून घेते. आता मी इयरिंग घातलेले आहेत आणि मी असंच सोडणार आहे ह्यांना. आणि मी केस थोडे टाय केले आहेत, लाईक इयरिंग्स दिसायला पाहिजे. सो लाईक असं नॉर्मल असं हाफ टाय केलं आहे वरती. तर लाईक आता गळ्यात घालायची काही गरज नाही आहे. हातात फक्त माझी एक मी वॉच घालणार आणि इकडे एक ब्रेसलेट घालणार, माझं नेहमीचं जे पण असतं ते. कारण की हे इयरिंगच स्वतः खूप मोठे स्टेटमेंट आहेत. तर हे सगळे इयरिंग्स लाईक काश्मीरी इयरिंग्ससारखे आहेत जे आत्ता आजकाल ट्रेंडमध्ये आलेले आहेत. बट पहिले हे सगळं एवढं ट्रेंडमध्ये नव्हतं. लोक घालायचे पण ट्रेंडमध्ये नसायचं. बट ही माझी नानी अशा सगळ्या लाईक कुठे पण ती फिरायला जायची आउट ऑफ इंडिया या इंडियामध्येच कुठे, तर ती हे सगळं घेऊन यायची असं सगळं. तर लाईक मम्मी पण घालायची आणि मला हे सगळं घालणं खूप आवडतं. हे ट्रेंड सेट व्हायच्या पहिल्यापासून आम्ही सगळं घालतो आहे, तर ते मला एक आवडतं. फेस मी एकदम लाईक प्लेनच ठेवणार आहे, कारण की मला फेसवरती जास्त काय लावणं जमत नाही, मग ते खूप हेवी वाटतं. तर सध्या एक लायनरची टिकली काढणार आहे मी
मम्मीचा लायनर कामाला येतो. माझं संपलेलं आहे. मी पेनवाला लायनर यूज करते, मम्मीचा लिक्विडवाला आहे. आणि मी विचार करते लायनर नाही लावू, मी फक्त लिपस्टिक लावेन तर चांगलं वाटेल. मी लाईक ह्या 4 शेड्समधनं एक विचार करत होती. ही टिटिंग तुम्हाला माहिती आहे. ही मेबलिनची कोणतं आहे, प्लम परफेक्शन आहे हे. आणि ही पण आहे मेबलिनचं कोणती तर आय डोंट नो, हे वाला आहे. आणि हे दुबईवरतीची आहे. तर आय डोंट नो कोणती लावायला पाहिजे. आय फील 2-3 मिक्स करूनच लावायला लागेल आणि बघायला लागेल कसा कलर येतो. कारण की एक पण ही एक लावते तर सूट होते, बट ह्यांना फक्त मी एकटं लावते तर ते नेहमी मला कधी सूट झाले नाही आहेत आत्तापर्यंत. तर बघूया. लिपस्टिक आता मी लावलेली आहे. आय फील दिस इज गुड. तर मी कोणत्या लावल्या आहे माहिती आहे. पहिले मी ही वाली लावली, मग थोडी ही वाली लावली आणि त्याच्यानंतर एंडमध्ये ही वाली लावली. ही पण दुबईवालीच आहे एक, इकडे नाही भेटणार. अँड आय फील दिस इज गुड. अजून लाईक काय करायची नीड नाही आहे मला फेसवरती. लाईक दिस इज बेटर. आणि आत्ता आय थिंक दॅट्स इट फॉर द मेकअप. आणि आता मी काय तर हातात घालून घेते. तर हे ब्रेसलेट माझं नेहमीचं राईट हँडमध्ये आणि लेफ्ट हँडमध्ये हीच माझी वॉच घालून. जेवढं सिम्पल राहू तेवढं आपण चांगलं दिसू. साडी नीट घातली नाही कारण की वरती चढते. मला आहे ना साडी लाईक कशी पण घाला मला, बट मला त्या साडी लाईक तसं नाही जमत जेव्हा ते पूर्ण गला आपला कवर करतो. लाईक थोडीशी तरी नेकलाईन आपली दिसायला पाहिजे. पण आता ते एकटी होती मी तर मला पेन बरोबर लावायला झाली नाही. बट येस, मी माझं ट्राय केलं बेस्ट आणि दिस इज माय आउटकम. तर हो, माझं फायनल लुक आहे. जास्त मेहनत लागली नाही आहे. आय डोंट नो चांगलं वाटतंय की नाही, बट इयरिंग्स चांगले वाटतात एवढं मला माहिती आहे. सो आता मी जाते रील शूट करायला. A few moments later. तर आता लाईक झालेलं आहे. थोडे व्हिडिओज काढले आहेत, लाईक नॉर्मल व्हिडिओज काढले आहेत स्वतःचे. अजून काय एवढं काय केलं नाही आहे. आता मला माहीत नाही, मी बघायला लागेल ते पोस्ट करण्यालायक आहेत की नाही. नसतील तर मी नाही पोस्ट करणार. बट ठीक आहे, नाही पण पोस्ट केलं तरी आजचा एक्सपिरियन्स चांगला होता. लाईक मी पहिल्यांदा हे सगळं केलं, साडी वगैरे घालणं आणि ते सगळं. आता बघूया, मला की सर्दी खूप झाली आहे. आता मी झाली आहे बॅक टू नॉर्मल. आता लाईक कपडे चेंज करून घेतले आहे. आता फक्त साडीला फोल्ड करायचं आहे आणि बाकी सगळं सामान तर मी जागेवरती ठेवलेलंच आहे. मग साडीच जागेवरती ठेवायची आहे. मग मे बी आजचं सगळं झालं. कारण की एवढं काय नव्हतं करायला. रॅन्डम डे होता, रॅन्डम गोष्टी ट्राय केली. काय प्लॅन्ड नव्हतं. लाईक असंच आउट ऑफ नोवेअर मी सगळं केलं आहे आज. सो आता परत मी टेरेसवरती आलेली आहे. तोंड वगैरे धुवून झालेलं आहे. तर मला फ्रेश वाटतं. जास्त वेळ माझ्या तोंडावरती मला मेकअप जमत नाही. ती फक्त लिपस्टिक पण असू देते, नाही जमत मला. तर आज मी काय नवीन ट्राय केलं. आजचा व्लॉग फन पण होता आणि मी रोज ट्राय करते की मी हर एक व्लॉगसोबत काय तर लाईक हर एक व्लॉगसोबत काहीतरी नवीन शिकू आणि रोज काय तर इम्प्रोवाईज करू आणि तुमच्यापर्यंत आणू. मला माहिती आहे लाईक अजून खूप गोष्टी आहेत ज्या मला शिकायच्या आहेत. सो होपफुली मी शिकेन ह्या जर्नीमध्ये आणि चांगले अजून बेटर कॉन्टेंट घेऊन येऊ शकेन. कारण की अजून थोडे गोष्ट मी प्लॅन केले आहेत. आय डोंट नो ते कसे जातील, बट लेट्स सी. अपकमिंग व्लॉग अजून मे बी फन असू शकतात. कारण की मी ट्राय करते माझं बेस्ट देऊ आणि चांगलं कॉन्टेंट आणि रिअल कॉन्टेंट मेनली तुमच्यापर्यंत येऊ देऊ. जसं की आता मला अजून एक गोष्ट आहे माझी बोलायची आहे. मला कमेंट आलेला माझ्या एका व्लॉगवरती एका मुलीचा की मी हिंदी कॉन्टेंट पण बनवू, तिला मराठी समजत नाही म्हणून. तर मी ट्राय करीन, बट माझं मेन रिझन मराठी कॉन्टेंट शूट करण्याचं आहे आणि मराठीमध्ये बोलण्याचं आहे की मला माझे जे
व्लॉग आहे, कंटेंट आहे, ते एकदम नॅचरल ठेवायचं आहे, एकदम रिअल ठेवायचं आहे. लाईक मला कॅमेरासाठी काही फेक नाही करायचं आहे. आणि मला लाईक जी पण माझी ऑडियन्स असेल, मला त्यांच्यानी एकदम कनेक्टेड राहायचं आहे आणि एकदम नॅचरली. आणि जे येणार ते नॅचरली येणार, फेक काय नसणार. तर ही एक लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये मी एकदम कम्फर्टेबल आहे, एकदम मी नॅचरल असते, काही पण फेक नसतं. पण हो, मी ट्राय करेन हिंदी कॉन्टेंटसोबत पण यायला, कारण की मोस्ट प्रोबेबली पुढचे व्लॉग्स हिंदी मराठी दोघं मिक्स पण असू शकतात, कारण की आय एम प्लॅनिंग समथिंग आणि आहेत थोडे अपकमिंग गोष्टी आहेत लाईफमध्ये, तो हू नोज. तर आय होप असंच तुम्ही मला सपोर्ट करणार, माझे व्लॉग्स बघणार, आणि काय चूक होत असेल माझ्याने तर तुम्ही मला सांगा, मी इम्प्रूव्ह करायचं ट्राय करेन. आणि मे बी अगर काय कॉन्टेंटसाठी आयडिया वगैरे असेल मला तुम्ही ते पण बोलू शकतात, तर मी त्याच्यावरती वर्क करायचं पण ट्राय करीन. आणि होपफुली लवकरच एक नवीन व्लॉगसोबत मी येणार. मला अजून कन्सिस्टंट व्हायचं आहे या गोष्टीमध्ये आणि रोज एक चांगला कॉन्टेंट टाकायचा ट्राय करायचं आहे. तर सी यू इन नेक्स्ट व्लॉग. तर तेव्हापर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि लवकरच नवीन कॉन्टेंटसोबत येणार ॲज आय सेड. सो बाय, होप यू लाईक इट.